ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आज आपण कर्क या राशीचे 2026 या वर्षाचे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत। हे वार्षिक भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून पाहावे। आपल्या जन्मकुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे हे भविष्य आपणास लागू होईल व थोड्या प्रमाणात जन्म लग्न राशीवरून सुद्धा हे भविष्य आपल्याला लागू होईल। अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे त्याचप्रमाणे प्रत्येकाची विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या चालू असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील। परंतु या राशी भविष्याचा आपणास निश्चितच उपयोग होईल। अर्थात या 2026 या वर्षामध्ये कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, तसेच आपल्याला करिअरच्या दृष्टीने नोकरीच्या दृष्टीने कोणकोणत्या महिन्यात संधी येण्याची शक्यता आहे, तसेच कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे हे आपण आपल्या राशी स्वामीवरून तसेच आपल्या प्रत्येक महिन्याला बदलत असलेल्या सूर्याच्या राशी भ्रमणावरून आपण पाहणार आहोत। अर्थात व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 9764 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा। चला तर जाणून घेऊया कर्क या राशीला वर्ष 2026 मध्ये आरोग्य, शिक्षण, संतती, नोकरी, व्यवसाय, वैवाहिक सौख्य, विवाहयोग, कौटुंबिक सौख्य, आध्यात्मिक प्रगती इत्यादी बाबतीत 2026 या वर्षामध्ये कशा प्रकारची फले मिळतील। सर्वप्रथम आपण ग्रहांचा राजा सूर्यग्रह या 2026 या वर्षामध्ये कर्क राशी व्यक्तींना कशा प्रकारची फले देईल याचा आढावा घेऊया। कर्क राशी व्यक्तींच्या सूर्यग्रह या वर्षामध्ये दिनांक 14 एप्रिल 2026 ते दिनांक 15 जून 2026 पर्यंत कर्क राशी व्यक्तींच्या दशम व लाभस्थानातून भ्रमण करेल। अर्थात हा दशम व लाभस्थानातील सूर्यग्रह कर्क राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा राहील। आपला आत्मविश्वास वाढवणारा हा सूर्यग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे। सरकारी कामाच्या योगाच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारा हा सूर्यग्रह दशम व लाभस्थानातील कर्क राशी व्यक्तींना या दरम्यान राहणार आहे। दशम व लाभस्थानातील सूर्यग्रह कर्क राशी व्यक्तींना आपला मान सन्मान वाढवणारा राहणार आहे। तसेच सूर्यग्रह कर्क राशी व्यक्तींच्या दिनांक 17 सप्टेंबर 2026 ते दिनांक 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत कर्क राशी व्यक्तींच्या तृतीय स्थानातून भ्रमण करेल। अर्थात हा तृतीय स्थानातील सूर्यग्रह सुद्धा कर्क राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवेल। तसेच कर्क राशी व्यक्तींना नवीन नोकरीची संधी निर्माण करणारा हा सूर्यग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी राहील। ज्या ज्या कर्क राशी व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्या व्यक्तींना हमखास नोकरी देणारा हा सूर्यग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहील। तसेच सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा सूर्यग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहील। तसेच सूर्यग्रह कर्क राशी व्यक्तींच्या या 2026 या वर्षामध्ये या वर्षाच्या सुरुवातीलाच दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत या वर्षाचा पहिला 15 कर्क राशी व्यक्तींना शुभ परिणाम देईल। अर्थात हा 6व्या स्थानातील सूर्यग्रह दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत कर्क राशी व्यक्तींना नवीन नोकरीची संधी देणारा राहणार आहे। तसेच हा सूर्यग्रह कर्क राशी व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळवून देणारा राहणार आहे। तसेच या वर्षाच्या शेवटी सुद्धा अर्थात दिनांक 16 डिसेंबर 2026 नंतर सुद्धा हा सूर्यग्रह या वर्षाच्या शेवटच्या 15 दिवसात कर्क राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहील। नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा राहील। सरकारी नोकरीच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा हा सूर्यग्रह 16 डिसेंबर 2026 नंतर कर्क राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा यश निर्माण करणारा हा सूर्यग्रह दिनांक 16 डिसेंबर 2026 नंतर कर्क राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। यानंतर आपण कर्क राशी व्यक्तींना या 2026 या वर्षामध्ये सूर्याचे भ्रमण केव्हा प्रतिकूल राहील अर्थात अनिष्ट परिणाम केव्हा देईल याचा आढावा घेऊया। या वर्षामध्ये सूर्यग्रह कर्क राशी व्यक्तींचे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 ते दिनांक 14 मार्च 2026 पर्यंत कर्क राशी व्यक्तींच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात या अष्टमस्थ सूर्याचे भ्रमण कर्क राशी व्यक्तींना मानसिक तणाव वाढवणारे राहील। या दरम्यान कर्क राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। तसेच नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण कर्क राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे। दिनांक 13 फेब्रुवारी 2026 ते दिनांक 14 मार्च 2026 पर्यंत कर्क राशी व्यक्तींनी नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी। अर्थात नोकरी व्यवसायामध्ये शत्रूंचा त्रास वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण कर्क राशी व्यक्तींसाठी
या महिन्यामध्ये राहणार आहे। तसेच दिनांक 15 जून 2026 ते दिनांक 16 जुलै 2026 पर्यंत सूर्यग्रह कर्क राशी व्यक्तींच्या 12व्या स्थानातून भ्रमण करेल। अर्थात हा 12व्या स्थानातील सूर्यग्रह सुद्धा कर्क राशी व्यक्तींना मानसिक तणाव वाढवणार राहील। या दरम्यान कर्क राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। तसेच कर्क राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणारा हा सूर्यग्रह या महिन्यामध्ये राहणार आहे। तसेच दिनांक 17 ऑक्टोबर 2026 ते दिनांक 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत कर्क राशी व्यक्तींच्या सूर्यग्रह चतुर्थ स्थानातून भ्रमण करेल। अर्थात हे चतुर्थ स्थानातील नीच राशीतील सूर्याचे भ्रमण सुद्धा कर्क राशी व्यक्तींना आपल्या आरोग्याच्या बाबतीत अशुभ परिणाम देणारे राहील। आपल्या सौख्यामध्ये अडथळे निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण कर्क राशी व्यक्तींसाठी राहील। तसेच नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण कर्क राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहील। या व्यतिरिक्त या वर्षामध्ये कर्क राशी व्यक्तींना सूर्यग्रह मध्यम शुभफलदायी राहणार आहे। यानंतर आपण कर्क राशी व्यक्तींचा राजयोगकारक मंगळ ग्रह कर्क राशी व्यक्तींना केव्हा शुभफलदायी राहील व केव्हा अशुभ फले देणार राहील याचा आढावा घेऊया। या 2026 या वर्षामध्ये कर्क राशी व्यक्तींच्या मंगळ ग्रह दिनांक 11 मे ते दिनांक 2 ऑगस्ट 2026 पर्यंत दशम व लाभस्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हा दशम व लाभस्थानातील मंगळ ग्रह शिक्षण, नोकरी, संतती इत्यादी बाबत शुभ परिणाम देणारा राहणार आहे। हा दशम व लाभस्थानातील मंगळ ग्रह नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा राहणार आहे। नोकरी व्यवसायामध्ये आपला पराक्रम वाढवणारा हा मंगळ ग्रह कर्क राशी व्यक्तीसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे। दिनांक 11 मे ते 2 ऑगस्ट 2026 पर्यंत हा मंगळ ग्रह कर्क राशी व्यक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य निर्माण करणार राहील। संतती योगाच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा हा मंगळ ग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहील। स्पर्धा परीक्षेत यश निर्माण करणारा हा मंगळ ग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी या दरम्यान राहील। त्याचप्रमाणे मंगळ ग्रह कर्क राशी व्यक्तींच्या दिनांक 23 फेब्रुवारी 2026 ते 2 एप्रिल 2026 पर्यंत कर्क राशी व्यक्तींच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हा अष्टमस्थ मंगळ ग्रह कर्क राशी व्यक्तींना मानसिक तणाव वाढवणारा राहणार आहे। कर्क राशी व्यक्तींनी या दरम्यान प्रवासामध्ये काळजी घ्यावी। कर्क राशी व्यक्तींनी या दरम्यान आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी। नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग तणाव वाढवणारा हा मंगळ ग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी या दरम्यान राहणार आहे। अर्थात हा अष्टम स्थानातील मंगळ ग्रह कर्क राशी व्यक्तीला शिक्षण, संतती इत्यादी बाबत चिंता निर्माण करणार राहणार आहे। तसेच मंगळ ग्रह कर्क राशी व्यक्तींच्या दिनांक 2 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 2026 पर्यंत कर्क राशी व्यक्तींच्या 12व्या स्थानातून भ्रमण करेल। अर्थात हे 12व्या स्थानातील मंगळाचे भ्रमण सुद्धा कर्क राशी व्यक्तींना संततीबाबत, शिक्षणाबाबत चिंता निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण कर्क राशी व्यक्तींसाठी या दरम्यान राहील। तसेच हे मंगळाचे भ्रमण कर्क राशी व्यक्तींना मानसिक तणाव वाढवणारे राहील। यानंतर आपण गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींना या 2026 या वर्षामध्ये कशा प्रकारची फले देईल याचा आढावा घेऊया। अर्थात गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींच्या दिनांक 2 जून 2026 पर्यंत कर्क राशी व्यक्तींच्या 12व्या स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात वर्ष आरंभापासून 2 जून 2026 पर्यंतचा गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात खर्च वाढवणार राहणार आहे। तसेच कर्क राशी व्यक्तींना कष्ट वाढवणारा सुद्धा हा गुरुग्रह 2 जून 2026 पर्यंत कर्क राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। कौटुंबिक खर्च वाढवणारा हा गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 पर्यंत राहणार आहे। आपल्या आरोग्यावर सुद्धा खर्च निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 पर्यंत कर्क राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। दिनांक 2 जून 2026 नंतर मात्र हा गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींच्या राशीमध्येच प्रवेश करेल। अर्थात हा राशीतील गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींच्या आरोग्याची साथ देईल। तसेच हा राशीतील भाग्येश गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींना भाग्याची साथ चांगली देईल। तसेच विवाह योग, संतती योगाच्या दृष्टीने हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर कर्क राशी व्यक्तींसाठी अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहील। दिनांक 2 जून 2026 नंतर हा गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींना वैवाहिक सौख्याची प्राप्ती करून देणारा राहील। तसेच पराक्रमाने भाग्याची साथ निर्माण करणारा हा गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 नंतर राहणार आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये यश निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत कर्क राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। अर्थात दिनांक 2 जून 2026 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत गुरुग्रह कर्क राशीमधूनच भ्रमण करणार आहे व नोव्हेंबर व डिसेंबर 2026 या महिन्यामध्ये कर्क राशी व्यक्तींच्या गुरुग्रह द्वितीय स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हा धनस्थानातील गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणार राहील। तसेच हा धनस्थानातील गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींना आपल्या व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणार राहील। नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन घडवून आणणारा हा गुरुग्रह नोव्हेंबर व डिसेंबर
2026 या महिन्यामध्ये राहणार आहे। तसेच हा गुरुग्रह कर्क राशी व्यक्तींना व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा राहणार आहे। नोकरी सुद्धा नवीन संधी निर्माण करणारा हा गुरुग्रह नोव्हेंबर व डिसेंबर 2026 या महिन्यामध्ये राहणार आहे। त्याचप्रमाणे शनी ग्रह कर्क राशी व्यक्तींच्या या वर्षामध्ये संपूर्ण वर्षामध्ये भाग्यस्थानातूनच भ्रमण करणार आहे। अर्थात हा भाग्यस्थानातील शनी ग्रह सुद्धा कर्क राशी व्यक्तींना पराक्रमाने आपला भाग्योदय घडवून आणणार राहील। तसेच हे भाग्यस्थानातील शनी ग्रहाचे भ्रमण कर्क राशी व्यक्तींना तीर्थयात्रेच्या योगासाठी शुभ परिणाम देणारे राहील। दिनांक 2 जून 2026 नंतर गुरुग्रहाचे राशी परिवर्तन झाल्यानंतर हा शनी ग्रह कर्क राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहील। अर्थात या शनी ग्रहावर गुरुग्रहाची दृष्टी येत असल्यामुळे हा शनी ग्रह दिनांक 2 जून 2026 नंतर कर्क राशी व्यक्तींचा भाग्योदय घडवून आणेल। तसेच राहू ग्रह कर्क राशी व्यक्तींच्या अगोदरपासूनच अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे। अर्थात हा अष्टमस्थ राहू ग्रह कर्क राशी व्यक्तींना मानसिक तणाव वाढवत आहे। अचानक संकटे निर्माण करणारा हा अष्टमस्थ राहू ग्रह कर्क राशी व्यक्तींसाठी या वर्षामध्ये सुद्धा राहणार आहे। अर्थात दिनांक 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत कर्क राशी व्यक्तींच्या अष्टम स्थानातून हा राहू ग्रह भ्रमण करणार आहे। हा अष्टमस्थ राहू ग्रह कर्क राशी व्यक्तींना विनाकारण भीती तणाव वाढवणार राहणार आहे। अर्थात दिनांक 23 फेब्रुवारी 2026 ते दिनांक 2 एप्रिल 2026 पर्यंत कर्क राशी व्यक्तींच्या मंगळ व राहू ग्रह युती अष्टम स्थानात होत असल्यामुळे या दरम्यान कर्क राशी व्यक्तींनी प्रवासात काळजी घ्यावी। तसेच वाहन चालवत असताना सुद्धा या दरम्यान कर्क राशी व्यक्तींनी काळजी घ्यावी। अर्थात हा कालावधी कर्क राशी व्यक्तींना या वर्षामध्ये अचानक संकटे निर्माण करणारा राहणार आहे। अर्थात या 2026 या संपूर्ण वर्षाचा विचार करता कर्क राशी व्यक्तींना या वर्षाचा पूर्वार्ध दिनांक 2 जून 2026 पर्यंतचा कालावधी कर्क राशी व्यक्तींना शुभ व अशुभ असे दोन्ही प्रकारची फले देणारा राहणार आहे व दिनांक 2 जून 2026 नंतरचा कालावधी अर्थात या वर्षाचा उत्तरार्ध कर्क राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ फले देणारा राहणार आहे। अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 97 64 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा। 2026 या नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।